मी महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षण न्याय संघटना अध्यक्ष आणि नागपूर जिल्हा प्रसिद्धीकरण आज जे आपली पगारवाढी संदर्भात बैठक होती त्या बैठकीत महाराष्ट्र काय झालं मला उद्याला या बैठकीत यायला आणि आपण झाला आज महाराष्ट्रामध्ये विविध उपक्रमामध्ये संस्थानामध्ये जे कार्यरत आहेत त्यांच्या पगारवाढीच्या प्रश्नावर आज घेतलेली होती. त्यामध्ये संघटनांचे पदाधिकारी आणि सुरक्षा रक्षक याच्यामध्ये सामील झाले. त्यामध्ये साधारणतः मागच्या 6 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं महागाईचा उच्चांक झालेला आहे ते लक्षात घेता आणि सध्याची परिस्थिती लक्षात घेता मूळ वेतनामध्ये सुरक्षा रक्षकांच्या किमान 30% वाढ त्यांनी जाहीर करायला पाहिजे अशा पद्धतीने यामध्ये मांडली. सध्या अनेक वर्षापासून शैक्षणिक भत्ता, वाहतूक भत्ता, कन्या सलाम जो आहे, धुळाईचा भत्ता हे जे तसेच कंटिन्युअस तसेच एकसारखे दिल्या जात आहेत त्याच्यामध्ये महागाईचा विचार न करता जी वाढ दिल्या गेली ती चुकीची आहे. आणि म्हणून या सर्व भत्त्यांमध्ये सुद्धा जेणेकरून त्यांचा उदरनिर्वाह सुरक्षा रक्षकांचा योग्य व्हावा आणि त्यांचं एक्सप्लॉयटेशन होऊ नये याच्या हिशोबानं साधारणतः सर्वांना वाढ द्यायला पाहिजे आणि 30% वाढ सर्वांच्या पदरामध्ये पडायला पाहिजे आणि सर्व चतुर्थ श्रेणीपासून खालच्यापासून वरपर्यंत सर्वांना एकसारखे अधिकाऱ्यांना जास्त यांना खाली होणार नाही त्या पद्धतीनं एकसारखी वाढ देण्यात यावी अशा प्रकारची भूमिका मांडली गेली. हे सर्व प्रकरण सरकार राज्य सरकारकडे जाईल आणि सरकार मग त्याच्यावर निर्णय घेईल करणार आहे. धन्यवाद. आपले प्रतिनिधी अध्यक्ष मोहन शर्माजी यांनी आपले मोठे मानलं पगार संदर्भात. धन्यवाद. मी महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षण न्याय संघटना अध्यक्ष आणि नागपूर जिल्हा प्रसिद्धीकरण आज जे आपली पगारवाढी संदर्भात बैठक होती त्या बैठकीत महाराष्ट्र काय झालं मला उद्याला या बैठकीत यायला आणि आपण झाला आज महाराष्ट्रामध्ये विविध उपक्रमामध्ये संस्थानामध्ये जे कार्यरत आहेत त्यांच्या पगारवाढीच्या प्रश्नावर घेतलेली होती. त्यामध्ये संघटनांचे पदाधिकारी आणि सुरक्षा रक्षक याच्यामध्ये सामील झाले. त्यामध्ये साधारणतः मागच्या 6 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं महागाईचा उच्चांक झालेला आहे ते लक्षात घेता आणि सध्याची परिस्थिती लक्षात घेता मूळ वेतनामध्ये सुरक्षा रक्षकांच्या किमान 30% वाढ त्यांनी जाहीर करायला पाहिजे अशा पद्धतीने यामध्ये मांडली. सध्या अनेक वर्षापासून शैक्षणिक भत्ता, वाहतूक भत्ता, कन्या सलाम जो आहे, धुळाईचा भत्ता हे जे तसेच कंटिन्युअस तसेच एकसारखे दिल्या जात आहेत त्याच्यामध्ये महागाईचा विचार न करता जी वाढ दिल्या गेली ती चुकीची आहे. आणि म्हणून या सर्व भत्त्यांमध्ये सुद्धा जेणेकरून त्यांचा उदरनिर्वाह सुरक्षा रक्षकांचा योग्य व्हावा आणि त्यांचं एक्सप्लॉयटेशन होऊ नये याच्या हिशोबानं साधारणतः सर्वांना वाढ द्यायला पाहिजे आणि 30% वाढ सर्वांच्या पदरामध्ये पडायला पाहिजे आणि सर्व चतुर्थ श्रेणीपासून खालच्यापासून वरपर्यंत सर्वांना एकसारखे अधिकाऱ्यांना जास्त यांना खाली होणार नाही त्या पद्धतीनं एकसारखी वाढ देण्यात यावी अशा प्रकारची भूमिका मांडली गेली. हे सर्व प्रकरण सरकार राज्य सरकारकडे जाईल आणि सरकार मग त्याच्यावर निर्णय घेईल करणार आहे. धन्यवाद. आपले प्रतिनिधी अध्यक्ष मोहन शर्माजी यांनी आपले मोठे मानलं पगार संदर्भात. धन्यवाद. मी महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षण न्याय संघटना अध्यक्ष आणि नागपूर जिल्हा प्रसिद्धीकरण आज जे आपली पगारवाढी संदर्भात बैठक होती त्या बैठकीत महाराष्ट्र काय झालं मला उद्याला या बैठकीत यायला आणि आपण झाला आज महाराष्ट्रामध्ये विविध उपक्रमामध्ये संस्थानामध्ये
जे कार्यरत आहेत त्यांच्या पगारवाढीच्या प्रश्नावर आज जी बैठक सर्वसामान्य घेतलेली होती. त्यामध्ये संघटनांचे पदाधिकारी आणि सुरक्षा रक्षक याच्यामध्ये सामील झाले. त्यामध्ये साधारणतः मागच्या 6 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं महागाईचा उच्चांक झालेला आहे ते लक्षात घेता आणि सध्याची परिस्थिती लक्षात घेता मूळ वेतनामध्ये सुरक्षा रक्षकांच्या किमान 30% वाढ त्यांनी जाहीर करायला पाहिजे अशा पद्धतीने यामध्ये मांडली. सध्या अनेक वर्षापासून शैक्षणिक भत्ता, वाहतूक भत्ता, कन्या सलाम जो आहे, धुळाईचा भत्ता हे जे तसेच कंटिन्युअस तसेच एकसारखे दिल्या जात आहेत. त्याच्यामध्ये महागाईचा विचार न करता जी वाढ दिल्या गेली ती चुकीची आहे आणि म्हणून या सर्व भत्त्यांमध्ये सुद्धा जेणेकरून त्यांचा उदरनिर्वाह सुरक्षा रक्षकांचा योग्य व्हावा आणि त्यांचं एक्सप्लॉयटेशन होऊ नये या हिशोबानं साधारणतः सर्वांना वाढ द्यायला पाहिजे आणि 30% वाढ सर्वांच्या पदरामध्ये पडायला पाहिजे आणि सर्व चतुर्थ श्रेणीपासून खालच्या पासून वरपर्यंत सर्वांना एकसारखे, अधिकाऱ्यांना जास्त नाही यांना खाली असं होणार नाही. त्या पद्धतीनं एकसारखी वाढ देण्यात यावी अशा प्रकारची भूमिका मांडली गेली. आता हे सर्व प्रकरण सरकार, राज्य सरकारकडे जाईल आणि सरकार मग त्याच्यावर निर्णय घेईल करणार आहे. धन्यवाद. रहिवासी आपले प्रतिनिधी अध्यक्ष मोहन शर्माजी यांनी आपले मोठे मानलं पगार संदर्भात. धन्यवाद. मी महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक न्याय संघटना अध्यक्ष आणि नागपूर जिल्हा प्रसिद्धीकरण आज जे आपले पगारवाढी संदर्भात बैठक होती त्या बैठकीमध्ये आपलं काय झालं मला उद्या झाला या बैठकीत यायला आपण ज्याला आज महाराष्ट्रामध्ये विविध उपक्रमामध्ये, संस्थानामध्ये जे कार्यरत आहेत त्यांच्या पगारवाढीच्या प्रश्नावर आज जी बैठक सर्वसामान्य घेतलेली होती. त्यामध्ये संघटनांचे पदाधिकारी आणि सुरक्षा रक्षक याच्यामध्ये सामील झाले. त्यामध्ये साधारणतः मागच्या 6 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं महागाईचा उच्चांक झालेला आहे ते लक्षात घेता आणि सध्याची परिस्थिती लक्षात घेता मूळ वेतनामध्ये सुरक्षा रक्षकांच्या किमान 30% वाढ त्यांनी जाहीर करायला पाहिजे अशा पद्धतीने यामध्ये मांडली. सध्या अनेक वर्षापासून शैक्षणिक भत्ता, वाहतूक भत्ता, कन्या सलाम जो आहे, धुळाईचा भत्ता हे जे तसेच कंटिन्युअस तसेच एकसारखे दिल्या जात आहेत. त्याच्यामध्ये महागाईचा विचार न करता जी वाढ दिल्या गेली ती चुकीची आहे आणि म्हणून या सर्व भत्त्यांमध्ये सुद्धा जेणेकरून त्यांचा उदरनिर्वाह सुरक्षा रक्षकांचा योग्य व्हावा आणि त्यांचं एक्सप्लॉयटेशन होऊ नये या हिशोबानं साधारणतः सर्वांना वाढ द्यायला पाहिजे आणि 30% वाढ सर्वांच्या पदरामध्ये पडायला पाहिजे आणि सर्व चतुर्थ श्रेणीपासून खालच्या पासून वरपर्यंत सर्वांना एकसारखे, अधिकाऱ्यांना जास्त नाही यांना खाली असं होणार नाही. त्या पद्धतीनं एकसारखी वाढ देण्यात यावी अशा प्रकारची भूमिका मांडली गेली. आता हे सर्व प्रकरण सरकार, राज्य सरकारकडे जाईल आणि सरकार मग त्याच्यावर निर्णय घेईल करणार आहे. धन्यवाद. रहिवासी आपले प्रतिनिधी अध्यक्ष मोहन शर्माजी यांनी आपले मोठे मानलं पगार संदर्भात. धन्यवाद. मी महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक न्याय संघटना अध्यक्ष आणि नागपूर जिल्हा प्रसिद्धीकरण आज जे आपले पगारवाढी संदर्भात बैठक होती त्या बैठकीमध्ये आपलं काय झालं मला उद्या झाला या बैठकीत यायला आपण ज्याला आज महाराष्ट्रामध्ये विविध उपक्रमामध्ये, संस्थानामध्ये जे कार्यरत आहेत त्यांच्या पगारवाढीच्या प्रश्नावर आज जी बैठक सर्वसामान्य घेतलेली होती. त्यामध्ये संघटनांचे पदाधिकारी आणि सुरक्षा रक्षक याच्यामध्ये सामील झाले. त्यामध्ये साधारणतः मागच्या 6 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं महागाईचा उच्चांक झालेला आहे ते लक्षात घेता आणि सध्याची परिस्थिती लक्षात घेता मूळ वेतनामध्ये सुरक्षा रक्षकांच्या किमान 30% वाढ त्यांनी जाहीर करायला पाहिजे अशा पद्धतीने यामध्ये मांडली. सध्या अनेक वर्षापासून शैक्षणिक भत्ता, वाहतूक भत्ता, कन्या सलाम जो आहे, धुळाईचा भत्ता हे जे तसेच कंटिन्युअस तसेच एकसारखे दिल्या जात आहेत. त्याच्यामध्ये महागाईचा विचार न करता जी वाढ दिल्या गेली ती चुकीची आहे आणि म्हणून या सर्व भत्त्यांमध्ये सुद्धा जेणेकरून त्यांचा उदरनिर्वाह सुरक्षा रक्षकांचा योग्य व्हावा आणि त्यांचं
एक्सप्लॉयटेशन होऊ नये या हिशोबानं साधारणतः सर्वांना वाढ द्यायला पाहिजे आणि ही 30% वाढ सर्वांच्या पदरामध्ये पडायला पाहिजे आणि सर्व चतुर्थ श्रेणीपासून खालच्या पासून वरपर्यंत सर्वांना एकसारखे अधिकाऱ्यांना जास्त नाही यांना खाली असं होणार नाही त्या पद्धतीनं एकसारखी वाढ देण्यात यावी अशा प्रकारची भूमिका मांडली गेली. आता हे सर्व प्रकरण सरकार राज्य सरकारकडे जाईल आणि सरकार मग त्याच्यावर निर्णय घेईल करणार आहे. धन्यवाद. यावरती आपले प्रतिनिधी अध्यक्ष मोहन शर्माजी यांनी आपले मोठे मानलं पगार संदर्भात. धन्यवाद. त्यांनी यामध्ये मांडली. सध्या अनेक वर्षापासून शैक्षणिक भत्ता, वाहतूक भत्ता, कन्या सलाम जो आहे, धुळाईचा भत्ता हे जे तसेच कंटिन्युअस तसेच एकसारखे दिल्या जात आहेत त्याच्यामध्ये महागाईचा विचार न करता जी वाढ दिल्या गेली ती चुकीची आहे आणि म्हणून या सर्व भत्त्यांमध्ये सुद्धा जेणेकरून त्यांचा उदरनिर्वाह सुरक्षा त्यांचा योग्य व्हावा आणि त्यांचं एक्सप्लॉयटेशन होऊ नये या हिशोबानं साधारणतः सर्वांना वाढ द्यायला पाहिजे आणि ही 30% वाढ सर्वांच्या पदरामध्ये पडायला पाहिजे आणि सर्व चतुर्थ श्रेणीपासून खालच्या पासून वरपर्यंत सर्वांना एकसारखे अधिकाऱ्यांना जास्त नाही यांना खाली असं होणार नाही त्या पद्धतीनं एकसारखी वाढ देण्यात यावी अशा प्रकारची भूमिका मांडली गेली. आता हे सर्व प्रकरण सरकार राज्य सरकारकडे जाईल आणि सरकार मग त्याच्यावर निर्णय घेईल करणार आहे. धन्यवाद. यावरती आपले प्रतिनिधी अध्यक्ष मोहन शर्माजी यांनी आपले मोठे मानलं पगार संदर्भात. धन्यवाद.